आता आपण दुपारच्या 100 बातम्यांकडे वळूया। विजय वडेट्टीवारांनी भुजबळांसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला। भुजबळांना भाजपने माझ्यावर आरोप करण्याकरता सोडलेला आहे असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला। तर हा विषय काढण्याची गरजच काय होती? भुजबळांना माझ्या संदर्भात इतका संताप काय असा थेट सवाल वडेट्टीवारांनी केला। भुजबळांच्या अंबटच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही। मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे, तर भुजबळ आणि जरांगे दोघेही मला टार्गेट करतात असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला। संजय राऊतांनी शिवसेना उभाठ आणि मनसेच्या युतीची घोषणा केली। ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार, अबकी बार 75 पार असा नारा आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। ठाण्यात ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलंय। ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजप अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लागलेत। त्यामुळे ठाणे मनपास भाजप स्वबळावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। ठाण्यात गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडतायत। आपल्यापाशी काय नाही असं म्हणू नका, नाहीतर लोक तुमच्या जवळ येणार नाहीत। पूर्ण ताकदीनिशी उभं राहा। तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, आपल्याजवळ दादा आहेत असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलं। नांदेडच्या झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं। आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्र लढायच्या याचा महायुतीत संभ्रम असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। पिंपरी चिंचवडमध्ये सुनील तटकरेंनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत उबाठाचे कार्यकर्ते एकवटले। जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी पक्ष बळकटी करता एकदिलानं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं। जयकुमार गोरेंकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस सुरू करण्यात आले। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपच्या वाटेवर आहे। सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच मोठं इनकमिंग होणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं। महाराष्ट्रात खूप कमी आठवणी महायुती होताना दिसल्या, बहुतांश ठिकाणी आपल्याला स्वबळच दिसेल असं किशोर पाटील म्हणाले। जिल्हा परिषद निवडणुकांआधी नगरपालिका निवडणूक होण्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले। जिल्हा परिषद सोडतीत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा पाळधी गट हा राखीव झाला आहे, तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ममता प्रताप पाटील या निवडणूक लढवण्याची चर्चा आहे। यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांचा अध्याय कुठल्याही विचार केलेला नसून पहिले आम्ही नगरपालिका लढवू आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करू अशी प्रतिक्रिया दिली। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदार यादीत दुबार नावं असून ती वगळण्याकरता भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीतील दुबार नावाचे पुरावे तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिलेत। तसंच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीपूर्वी दुबार नावांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा इशारा शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केलाय। मागील महिनाभरापासून पवार गटाचे कार्यकर्ते अनवाणीच फिरतायत। लोणावळ्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीमध्ये मोठा घोळ झालाय। त्याच्याच विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, मतदार यादीची प्रतिकात्मक होळी केली। शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करण्यात आलं। सोलापुरामध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। सिना नदीला आलेल्या पुरामुळे तिऱ्हेट, डोणगाव, पाथरी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य भिजल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथं 75 जणांना विषबाधा झाली आहे। विहिरीच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करता प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये महाआरती करण्यात आली। मंदिर परिसरामध्ये 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली। यावेळी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला। यावेळी विजयकुमार गावितांच्या हस्ते आरती करण्यात आली। विक्रमगडमध्ये 3 कोटी 40 लाख खर्चून बनवलेल्या अरुंद रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। दररोज विद्यार्थ्यांना जवळपास 12 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय। शिक्षणापेक्षा जास्त वेळ प्रवासात जात असल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली।
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकरता आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। त्यानंतर सांगलीमध्ये जिल्हा परिषद आरक्षणाविरोधात 67 तक्रारी दाखल करण्यात आल्या, तर पंचायत समितीसाठी 7 हरकती प्राप्त झालेल्या आहेत। दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेत अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास खुलं राहणार आहे, तर गाणगापुरामध्ये दत्तात्रय मंदिर 18 तास खुलं राहणार आहे। सोलापुरामध्ये शेतकरी तानाजी पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव कुत्रा 9 दिवस स्मशानभूमीमध्ये थांबल्याचं बघायला मिळालं। मोहोळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये एका पाळीव कुत्र्यानं दाखवलेली निष्ठा सगळ्यांच्या मनाला भिडणारी ठरली। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल ओल्या मिरचीची आवक वाढली आहे, मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पावसानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचं उत्पन्न घटलंय। दिवाळीनिमित्त आठवडाभर लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहेत, त्यामुळे तब्बल 8 दिवस कांद्यासह सगळेच लिलाव ठप्प राहणार आहेत। लिलाव बंद झाल्यानं शेतकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे तब्बल 2309 हेक्टरमधील पिकांना फटका बसलाय, त्यामुळे 6398 शेतकरी बाधित झालेले असून त्यांनी 3,50,00,000ची मागणी केली आहे। कोकणात परतीच्या पावसानं पुन्हा एकदा शेती संकटात सापडले। परतीच्या पावसानं कोकणातील शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय। महिनोन्महिने कष्ट करून पिकवलेलं पीक आता कुजायला लागलंय, त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांकरता कोणी पाऊल का उचलत नाही असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला। पुण्यामध्ये राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडली। रब्बीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठा यांचं नियोजन करण्यात येणार आहे। भंडारा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे, त्यातच एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 20 जणांचा चावा घेतला, त्यात 9 बालकांचा समावेश आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे। दीपावलीचा एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या संकल्पनेतून किल्ले रायगडावर दिवाळी साजरी करण्यात आली। गडपूजनाचा कार्यक्रम करत मशाली पेटवून महाराजांना मानवंदना देण्यात आली। नाशिक रोड परिसरातील वडनेर गेट आर्टिलरी सेंटर जवळ मेसच्या मागे लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आणखी एका बिबट्या अडकला। गेल्या 2 महिन्यांमध्ये 6 बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्यात आलंय। शासनाच्या अधिसूचनेनुसार आता छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलंय। 2023 मध्ये संभाजीनगरच्या नामांतरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली। पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता जाहीर केलेलं मदतीचं पॅकेज न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांनी आपुलकीची दिवाळी या अनोख्या उपक्रमाचं नियोजन केलंय। भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पुढाकारानं घेतल्या गेलेल्या या उपक्रमामध्ये मराठवाड्यातील पूरग्रस्तांना 15,000हून अधिक कुटुंबियांना गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं। जळगावच्या धरणगावामध्ये महाविकास आघाडीकडून हंबरडा आंदोलन करण्यात आलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये 1,71,00,000 रुपयांच्या निधीतून विकास कामांचं उद्घाटन आमदार रईस शेख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स या खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळला। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धवलखेडी इथं हा प्रकार उघडकीस आला। या घटनेनं परिसरात पालकांमध्ये भीती आहे। सध्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकरणी 2,500 जणांच्या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण झाली। लोकांच्या अपेक्षा तसंच त्यांच्या मागण्यांचा अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठवला गेला, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्वात पांडा यांना शुक्रवारी उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या पुरस्काराकरता देशातल्या 5 जिल्ह्यांची निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे। साई संस्थांच्या अधिकाऱ्यांसह 47 कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साई संस्थांच्या साई आश्रमातल्या 77 लाख रुपयांचं विद्युत साहित्य चोरी झालेलं आहे। अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑइल टँकरचा वेल्डिंग करताना भीषण स्फोट झाला। या स्फोटात होरपळून एकाचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी झालाय, तर टँकरचे पत्रे देखील परिसरातील कंपन्यांवर उडाले, त्यामुळे त्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। नाशिकच्या सिन्नरमधील चोरीची घटना समोर आली आहे। बांधकाम ठेकेदाराने दिवाळीकरता कामगारांना वाटण्याकरता बँकेतून काढलेली 3 लाखांची रोकड दुचाकीच्या डिकीत ठेवली होती। यावेळी चोरट्यांनी ती रोकड डिकीतून चोरून पळ काढला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। पुण्यातील धायरी परिसरातील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। भर चौकात गाडीवर चढत गावगुंडाने कोयता फिरवल्याचं समोर आलं। 3 तरुणांनी कारच्या बोनेटवर चढून कोयता दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आरोपींवर गावभर धिंड काढत माज उतरवला। सोलापुरामध्ये मध्यरात्री घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं। त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह 1.5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली। महाड शहरातील जुना पोस्ट परिसरामध्ये असलेल्या भदेसर साडी सेंटरला अचानक आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। सोलापूरच्या बार्शीमधील साई राणा नगर या परिसरात कारखान्याला भीषण आग लागली। 32 टन प्लास्टिक साहित्य जळून खाक झालं। प्रशासनानं आता सगळ्या औद्योगिक परिसरांचं फायर सेफ्टी ऑडिट आणि तारा तपासणी मोहीम राबवली आहे, अशी मागणी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्हा प्रशासनानं गौरी आणि कालिका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी निलंबित केलेला आहे आणि इथल्या विनापरवाना चालणाऱ्या साई कला केंद्रावर देखील ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात आला आहे। पुण्यामध्ये भर रस्त्यात 4 चाकी वाहनाला आग लागली। शिवाजीनगर भागात चालत्या कारनं अचानक पेट घेतला, गोंधळ उडाला। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला। एका ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं। ट्रकनं समोरून येणाऱ्या 3-4 वाहनांना जोरदार धडक दिली। अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय, त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलेला आहे। शॉर्ट सर्किटमुळे धरण गावामध्ये एका घराला भीषण आग लागली। टीव्ही, फर्निचर, दागिने जळून खाक झाले। नागरिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलं। सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील शनी मंदिर समोर एका कारनं अचानक पेट गेला। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मोठा अनर्थ टळला। सोशल मीडियाद्वारे दहशत माजवणारा रील व्हायरल झाल्यावर कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ याच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घायवळ याच्या विरोधात आतापर्यंत 7 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। निलेश घायवळ तसंच सोशल मीडियावर घायवळचं अकाउंट चालवणाऱ्या एका जणाविरोधात गुन्हा दाखल झाला।